मित्रांनो, आजची भरती खूप महत्त्वाची आहे. पोलीस पाटील या पदाकरता 554 पदांची नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास असणारे आणि लागताच तुम्हाला येते 15,000 पासून ते 30,000 प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या पदभरतीची प्रक्रिया सर्वात लवकर होते. यामध्ये तुम्हाला 2 महिन्याच्या आत तुम्हाला जॉईनिंग लेटर तुमच्या हातात असतं. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सोबत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत आयुष आयुक्त महाराष्ट्र मुंबई अंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक देता, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा. आणि आपल्या फेसबुक पेजला आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला नक्कीच फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांच्या दोन्हीची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. बघा स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. लातूर पोलीस पाटील या पदाकरता ही पदभरती निघालेली आहे. यामध्ये पदाचं नाव आहे पोलीस पाटील. एकूण पदसंख्या असणार आहे 554. नोकरी ठिकाणी तुमचं लातूर जिल्हा असणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. सोबत त्या जिल्ह्यातील तुम्ही रहिवासी असणे आवश्यक असणार आहे, म्हणजेच गावातील जिथे जिथे ह्या जागा वेकेन्सी निघल्या तिथले. त्यानंतर तुमच्याकडे मराठी भाषेचं वाचन आणि लेखन येणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला वय मर्यादा काय असणे आवश्यक असणार आहे. किमान तुमचं वय 25 वर्ष असणे आवश्यक असणार आहे आणि 45 वर्षापर्यंत तुम्ही असाल तर येथे अप्लाय करू शकता. परंतु येथे आरक्षणानुसार सूटसुद्धा लागू शकते. तर समजा कोणी ओबीसीमध्ये तर त्यांना 3 वर्षाचं कन्सेशन भेटतं. SC ST करता 5 वर्षाचं येथे एजमध्ये कन्सेशन भेटतं. त्यानंतर बघा आता ते निवड प्रक्रिया काय असणार आहे. सर्वप्रथम तुमची येथील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर मुलाखत आणि त्यानंतर तुमच्या येथे कागद पडताळणी केली जाणार आहे. आवश्यक डॉक्युमेंट बघा काय तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही येथे नक्कीच अप्लाय करू शकता. सर्वप्रथम आधार कार्ड, 10वीचा मार्कशीट, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, फोटो आणि सही तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही इथे अप्लाय नक्कीच करा. त्यानंतर बघा अर्ज फी किती असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 800 रुपये. त्यानंतर बघा आता इथे सिलेबस काय असणार आहे. तर सर्वप्रथम सिलेबसमध्ये तुमचं सामान्य ज्ञान, त्यानंतर येथे बुद्धिमत्ता, गणित आणि मराठी. तुम्हाला मी सब्जेक्ट पण दिले, तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्यानुसारच अभ्यास करा. ही तुमची परीक्षा MCQ टाईपमध्ये असणार. यामध्ये कोणते निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे नक्कीच फॉर्म भरा. बघा आता तुमचे येथे एक ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे. तर सर्वप्रथम ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 1 जून 2026 पासून चालू होणार आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 10 जून 2026 असणार आहे. तुमचे येथे प्रवेशपत्रक हे 11/6/2026 ते 19/6/2026 पर्यंत येऊ शकते. तुमची लेखी परीक्षा हे 21 जून 2026 होणार आहे. तुमच्या परीक्षेचा निकाल हा 22 जून 2026 होणार आहे आणि तुमची मुलाखतीची तारीख ही असणार आहे 24 जून ते 2 जुलै 2026 पर्यंत तुमची मुलाखत होऊ शकते. आणि येथे तुमचं जे उमेदवार पात्र आहेत त्यांना नियुक्तीपत्र ही तुम्हाला 7 जुलै 2026 पर्यंत भेटू शकतं. बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही भरतीची प्रक्रिया सर्वात लवकर होते. त्यामुळे जे पण विद्यार्थी पात्र आहेत त्यांना नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पुण्यासाठी पात्र असेल नक्कीच फॉर्म भरा.